बाई हे SIR चे फॉर्म आहेत आणि या ठिकाणी हे फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झेरॉक्स साठी दिलेले आहेत। त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये अशा प्रकारे ज्या लोकांनी हे फॉर्म गव्हर्नमेंटकडे दिलेले आहेत भरण्यासाठी, त्याचा असा गैरवापर करून हा डाटा हे या ठिकाणी लोकांचे मोबाईल नंबर असतील, आधार कार्डचे नंबर असतील, हे सगळेजण या ठिकाणी तुम्ही बघाल की ह्या सगळ्या पिशव्यांमध्ये सगळे झेरॉक्सला दिलेले आहेत। असंख्य लोकांनी SIR चे फॉर्म भरले आणि त्याचा गैरवापर हे भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी झेरॉक्सला दिलेले आहेत आणि ह्या डॉक्युमेंटचा विविध ठिकाणी गैरवापर होण्याचा धोका लोकांसाठी आहे। मी आज या ठिकाणी पोलिसांना बोलून कारवाई करण्यास भाग पाडलेला आहे। आता पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील। सर नेमका काय सध्या सर्व शासकीय यंत्रणांना वेटीस धरून राजकीय दृष्टीने प्रेरित असं SIR अभियान या महाराष्ट्रामध्ये राबवलं जातंय। आमच्या पहिल्या दिवसापासून आमची याबाबत तक्रार होती की अत्यंत चुकीच्या इंटेन्शनने आणि उद्देशाने ही सर्व मोहीम चालू आहे। अगदी संपूर्ण राज्यभरात तक्रारी येत होत्या की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून BLOना प्रभावित करणं, त्यांच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये छेडछाड करणं आणि त्यांना फेवर करणारं, भारतीय जनता पक्षाला फेवर करणाऱ्या अशा पद्धतीने ही यंत्रणा राबवली जाते आणि हा अभियान राबवला जात आहे। ही सर्व राज्यभरातून तक्रार होती, परंतु त्याचा जिवंत उदाहरण आज आम्हाला या खारघर इथे बघायला मिळाला। अगदी जे SIR चे एन्युमरेशन फॉर्म्स आहेत की जी शासकीय मालमत्ता आहे त्याच्यावर BLOच्या सह्या वगैरे होऊन हे पूर्णपणे शासकीय मालमत्ता असलेले पूर्ण डॉक्युमेंट्स आज मार्केटमध्ये झेरॉक्स करताना आम्हाला सापडले। तेथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स करत होते। अत्यंत गोपनीय माहिती म्हणून ECIने या दस्तावेजाला जाहीर केलेलं आहे आणि तशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाते। परंतु जर हे गोपनीय जे दस्तावेज आहे ते जर मार्केटमध्ये झेरॉक्स करताना सापडत असेल तर अशा पद्धतीची जी मोडस ऑपरेंडी आहे ती भारतीय जनता पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतोय। ही जी आमची तक्रार होती आणि हा जो आमचा आरोप होत आहे त्याचे हे पुरावे आहेत आणि त्यासाठी म्हणून आम्ही इथे पोलीस स्टेशनला त्या सर्व गुन्हेगारांना घेऊन आलो होतो ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंट सापडले, परंतु ते पोलीस स्टेशनला इथे पोलिसांना गुंगारा देऊन इथून पळून गेलेत। आणि त्यानंतर आमची रास्त मागणी अशी आहे की हे शेवटी सरकारी दस्तावेज, ज्यावेळी इथे BLOची सही होते तेव्हा हे सरकारी दस्तावेज होतात। शेवटी प्रांत आणि जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी म्हणून ERO आहेत यांची जबाबदारी आहे की याची पूर्णपणे काळजी घेणं। तेव्हा आमची मागणी होती की त्यांनी स्वतः येऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा आणि अशा पद्धतीने जे जे याच्यामध्ये दोषी आहेत मग ते चेन ऑफ कस्टडी कोणाची होती हा नंतर तपासाचा भाग आहे, परंतु इथे प्रांतांनी स्वतः येऊन या ठिकाणी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। आम्ही या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टरना पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत प्रांताधिकारी स्वतः या ठिकाणी येत नाहीत आणि गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये। आमच्या सर्व वरिष्ठांना देखील आम्ही कळवलेलं आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देखील त्या पद्धतीने पक्षाचा तक्रार अर्ज देखील जे ऑफिशियली जायचा आहे तो गेलेला आहे। परंतु या ठिकाणी आमची आता तर वेगळी मागणी आहे की आम्ही पहिले भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी हे डॉक्युमेंट्स कुठून मिळवले, काय मिळवले हे शेवटी तपासातून निष्पन्न होईल, परंतु आमची आता उलटी तक्रार शासकीय यंत्रणेच्या विरुद्ध आहे की जे या शासकीय दस्तावेज कस्टोडियन आहेत ज्यांच्याकडे याची जबाबदारी आहे अशा प्रांताधिकाऱ्यांवर पहिले कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर शासकीय प्रक्रियेनुसार गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। आणि या निमित्ताने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांना देखील आम्ही विनंती करतो की सर्वप्रथम इथल्या ERO आणि प्रांताधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। आपलं नाव आणि प्रसाद भोईर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। भारतभर जी SIR मोहीम चालू आहे त्या प्रक्रियेवरच आता आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। संपूर्ण प्रक्रिया ही फेक आहे असं मला कुठेतरी दिसतंय। आता खरं तर लोकशाहीला कायम फासणारी घटना आज घडलेली आहे। आमचे खारघर शहरचे विभाग प्रमुख श्री बालेश भोजने यांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांना SIR फॉर्मचे झेरॉक्स काढताना रंगे हात पकडलेला आहे। त्यांना पकडून पोलिसांना कंप्लेंट केली, पोलिस येऊन त्या दोन पदाधिकाऱ्यांना इथे घेऊन आले, पदाधिकारी इथून पळून गेले। CCTV फुटेज आहे, कॅमेऱ्यामध्ये पण त्याची तुम्हाला रेकॉर्डिंग दिसेल।
आणि आज आमची तक्रार अशी आहे की शासकीय जे डॉक्युमेंट्स आहेत, SI जे फॉर्म आहेत, हे फॉर्म ह्या पदाधिकाऱ्यांच्या हातात गेलेच कसे. कुठेतरी BLO, RO आणि प्रांत निवडणूक अधिकारी हे जबाबदार आहेत. आणि आमची अशी मागणी आहे की जे प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रांत आहेत, निवडणूक अधिकारी यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांच्यावर FIR दाखल व्हावी. नाहीतर त्यांनी इथे येऊन पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जे BLO आहेत ज्यांच्याकडून हे फॉर्म गायब झालेले आहेत, हे फॉर्म गेलेले आहेत, त्यांच्यावरती कारवाई करावी, ही आमची मागणी आहे.